पंढरपूर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना आज मंदिर परिसरातून सीमाताई प्रशांत परिचारक व अमृताताई प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। प्रचार फेरी दरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत बोलताना युवा नेत्या अमृताताई प्रणव परिचारक यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी बोलताना सांगितले की विकास कामांच्या बळावरच आम्हाला नागरिकांचा विश्वास मिळतो। यावेळी त्यांनी विशेष प्रत्युत्तर देताना म्हटले, पक्ष आणि पार्टी आम्ही बायकांच्या जीवावर चालवत नाही। त्यावरून प्रणिता भालकेंवर त्यांनी शेलक्या शब्दात जोरदार पलटवार केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नमस्कार, मी सोहन जयस्वाल। आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्या सोबत आहेत अमृताताई प्रणव परिचारक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कारण की सध्या पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीचा अंतिम प्रचार टप्पा सुरू झाला आहे। त्यासाठी आज प्रचार रॅली काढण्यात आली। कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद आहे ताई, काय सांगू शकाल? ज्या पद्धतीने आज तुम्ही सर्वांनी रॅली काढली, काय वाटतं? आज आमच्या भारतीय जनता पार्टी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी आणि मित्र पक्षाचे जे उमेदवार आहेत शैला काकू माने आणि भागवतदादा बडवे आणि आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार असणाऱ्या आमच्या श्यामलताई शिरसट काकू आहेत, त्यांच्या प्रचारार्थ आम्ही आज रॅली काढली होती प्रभाग क्रमांक 7मध्ये। तर त्या आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सगळीकडूनच सगळ्या मतदारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आम्हाला दिसून आलं। कोणते मुद्दे घेऊन समोर जाताय तुम्ही? सगळे विकासाचेच मुद्दे आपले आहेत की म्हणजे सगळ्यात प्रदूषणमुक्त रस्त्याची बांधणी, परत म्हणजे जे काय असतील आपले विकासाचे मुद्दे सगळे समोर घेऊन येतील। तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जात आहे। 40 वर्षात परिचारकांनी काय केलं असं वारंवार प्रणिताताई भालके सांगतात, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे असं त्यांचं मत आहे। तुम्ही आता स्वतः मैदानात आहात, काय सांगू शकता? परिवर्तन आधी झालेलं आहे, जे आपण केलं, जे आपल्या मतदारांनी परिवर्तन आधीच केले, जे आपल्याकडं आपण विकासाच्या माध्यमातूनच बोलतोय। आपल्याला फक्त बोलायची गरज नाही, आपले कामच बोलतायत। त्यामुळं जे आहेत ते प्रगतीच्या दिशेने कामं चालू आहेत। होऊ घातलेले सगळे रस्ते जे म्हणजे मोठे आपले उड्डाणपूल वगैरे असतील ते सगळे आता तुम्ही बघताच आहे, तुमच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत ते सगळे कामं पोहोचलेली आहेत। त्यामुळे मी वेगळं काही बोलायची कारण नाही आहे। पंढरपूर शहरात अनेक शाळा बंद पडलेल्या, त्यांची दुरावस्था झाली। 40 वर्षात त्यांना शाळा नीट करता येत नाहीत, हे काय हे करणार म्हणजे विकास करणार असं त्यांचं मत आहे, काय सांगू शकतो? आता 40 वर्षाचं बोलायला झालं तर आमच्याबरोबर जे उमेदवार होते ते आता त्यांच्या पक्षामध्ये आहेत की ते त्यांच्याबरोबर फिरत आहेत। तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारू शकता की तुम्ही काय केलं म्हणून, तुम्ही त्यांनाच घेऊन फिरताय, तुम्ही तुमचं काय सांगणार? आणि आता तुम्ही 40 वर्षाचं बोलताय, मधले जे 11 वर्ष होते ते त्यांच्याकडे पण होते, म्हणजे त्यांचाही सत्ता होती। त्यामुळे त्यांनी पण तेव्हा पण परिवर्तन करायचं। आणि तुम्ही 40 वर्षाचं गणित काढताय, आम्ही पण 11 वर्षाचं गणित काढू शकतो। ज्या पद्धतीने आता निवडणूक चालू आहे त्या पद्धतीने त्यांचं कालच मत आलं आहे। एका सभेदरम्यान त्यांनी सांगितलं आहे की परिचारक महिलांचा किती आदर करतात हे आम्हाला माहीत आहे, असं त्यांचं खोचक टोल लावला आहे, काय सांगू शकतो? आजच्या प्रचार फेरीमध्येच तुम्हाला कळलं असेल की परिचारक महिलांचा काय आदर करतात ते, आणि महिलांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ना, हे आजच्या प्रचार फेरीतून किंवा परवा झालेल्या मोठ्या प्रचार फेरीतून तुम्हाला कळलं असेल। आणि त्यांचा आदर काय करतात हे त्यांनी वेगळं सांगायची गरज नाही। आता मी काही फार बोलणार नाही की ज्यांना म्हणजे आमचे पुरुषच राजकारणात अजून सक्रिय आहेत। आमचा पक्ष किंवा आमची पार्टी, आम्हाला बायकांवर टिकून ठेवायची गरज नाही, आहेत ते पुरुष आमचे चालवत आहेत। आता म्हणजे बायकांच्या जोरावरती जे आपली पार्टी चालू ठेवू बघतात त्यांनी ह्याच्यावरती फार बोलू नये। महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि महिला आत्मनिर्भर करण्यासाठी मी रस्त्यावर उतरले, मी मैदानात उतरले, त्यामुळे मला निवडून द्या असं त्यांचं मत आहे। मग एवढे वर्ष महिला सक्षमीकरण आणि महिला हे तुम्हाला एक उमेदवार म्हणूनच आल्यावरती हे सगळे मुद्दे आठवले का? तुम्ही एक समाजकार्य ह्या माध्यमातून हे मुद्दे तुम्ही पुढे घेऊ शकत होता किंवा तुम्ही हे मुद्दे सुधारू शकत होता, महिलांपर्यंत पोहोचू शकत होता का? त्याला उमेदवारीच पाहिजे। तुम्हाला उमेदवारी न घेता लोकांपर्यंत पोहोचा आणि कामं करून दाखवा, मग लोक तुम्हाला निवडून देतीलच ना। आम्ही कामं केलेत, आम्ही सगळ्यांचे मुद्दे जे असतील हे सक्षमीकरण वगैरे, आता तुम्ही बघाल तर भाजपचे जे आहेत म्हणजे लाडकी लेक वगैरे, तर ते जे आहेत त्या उपाययोजना सर्व तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणि अशा बऱ्याच उपाययोजना आहेत की ज्या अजून पोहोचल्या नाहीत, त्या आपण पोहोचवणार आहोत महिलांपर्यंत, भगिनींपर्यंत सगळ्या। ताई, त्यांचं असं मत आहे, मी स्वतः मैदान उतरू शकते, सर्वसामान्य जनतेसाठी लढू शकते। हार फूल विकणारा कोण जर पोलीस प्रशासन त्रास देत असेल, नगरपालिकेचा अधिकारी असेल, त्यांना थांबवू शकते। परिचारकांचे नगराध्यक्ष असतील किंवा परिचारकांच्या घरातील कुठलाही कुटुंब रस्त्यावर उतरू शकत नाही असं त्यांचं मत आहे, काय वाटतं? आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आमच्या जे उमेदवार आहेत त्यांनाच एवढं बळ दिलंय
की आम्हाला स्वतःला रस्त्यावर उतरायची गरजच नाही आहे. त्यामुळं कसं आहे की आमच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांचं स्वतःचं समाजकार्य ते इतकं सक्षमपणे पुढं चालवतात की आम्ही स्वतः त्यात लक्ष घालायचे कारणच नाही आहे. आणि परत मी तिथंच येते की आम्हाला आमचं राजकारण महिलांपर्यंत अजून पार्टी आमच्या महिला चालवत नाही आहेत. महिलांपर्यंत आमची पार्टी चालवायची गरज नाही. आमचे पुरुष अजून सक्षम आहेत जे राजकारणात अजून त्यांची कारकीर्द अजून चांगली चालू आहे आणि ते अजून चांगले सक्षमपणे काम करत आहेत. एकंदरीतच आमची पार्टी महिला चालवण्यासाठी नाही तर आमचे पुरुष खमके असल्याचं प्रतिपादन अमृताताई प्रणव परिचारक यांनी केलेलं आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.